पुनर्जन्म. आज बहुतेक नाही, तो ऑफिसला भुर्र उडाला. दुपारी तो तिला फोन करणार होताच. दुपार झाली. त्याला जाम अस्वस्थ वाटतंय. तिला फोन लावला, उचलला. तिने नाही, शेजारच्या अम्मानी. भैया बैग फट गया, अभी अस्पताल में जा रहे हम लोग, फिकर न करो. ती जाम घाबरायची. तिची आई बिचारी बाळणपणातच गेली होती. ती अटीवर तयार झाली होती. हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ येईल तेव्हा तू हवास तिथे, नाहीतर मी पण मरून जाईन. मी तिथेच असेन. त्यांनी आई शपथ प्रॉमिस केलं होतं. भाग मिल्खा भाग. गाडी अँब्युलन्स स्पीडनी पिताडली. हॉस्पिटलच्या दारात अम्मा भेटल्या. सिझेरियन करने को है, थिएटर में लेके जा रहे. ओटीचा दरवाजा तिला पोटात घेऊन बंद होणार. तो स्ट्रेचरवर झोपलेल्या तिच्या डोळ्यांना तो भरभरून दिसला. त्यांनी नुसत्या डोळ्यांनी बेस्टलक म्हटलं. अर्ध्या तासात त्या आवाज आला. लक्ष्मी आई आहे, माँ बेटी दोनों ठीक. रडारड. आत त्याची लेक आणि बाहेर तो. त्याची आजी नेहमी म्हणायची, बाळणपण म्हणजे आईचा पुनर्जन्म. आजो, फक्त आईचा नाही गो, बाबाचाही. वेलकम लक्ष्मी. नमस्कार.